छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी येसूबाईचे काय झाले? छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी कैद केल्यानंतर बंदी करून त्यांचे हालहाल करून मारले. पण त्यानंतर महाराणी येसूबाईंचे काय झाले? छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबने निर्घृण हत्या केली. तर दुसरीकडे संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी रायगडवर पोचताच छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईने राजारामांना छत्रपतीच्या गादीवर बसवले आणि त्यांना मराठ्यांचे छत्रपती म्हणून घोषित केले. पण महाराणी येसूबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शहाजी यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर काय झाले? औरंगजेबने त्यांचे काय केले याबाबत माहिती घेऊयात. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर मराठी साम्राज्याच्या विरोधात मोठी खेळी केली. मराठी साम्राज्याचा अंत हे एकच स्वप्न औरंगजेबाचं होतं. 12 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचे छोटे बंधू राजाराम यांना छत्रपती म्हणून घोषित केलं गेलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे आणि त्यांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांनी गादी स्वीकारल्यामुळे मराठा राज्य आधीच अस्थिर झालं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी म्हणजेच 25 मार्च 1689 रोजी रायगड किल्ल्यावर मुघल सैन्याने हल्ला केला. रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी होता. तो मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई, त्यांचा मुलगा शहाजी यांना मोगलांनी कैद केले. राजाराम महाराज यांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघल सैन्याबरोबर युद्ध सुरू ठेवलं. मुघलांनी जेव्हा शाहू महाराजांना अटक केली त्यावेळी त्यांचे वय 7 वर्ष होते. फेब्रुवारी 1689 पासून 1707 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत शाहू महाराज 18 वर्ष मुघलांच्या कैदेत राहिले. त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा सम्राट मोहम्मद आझमशहा यांनी शाहू महाराजांना मुक्त केले. त्यामागे मुघलांच्या मनामध्ये मराठ्यामध्ये फूट पाडण्याचे कपट होते. सुटकेनंतर शाहू महाराजांना त्यांची काकी महाराणी ताराबाई यांच्याशी युद्ध करावे लागले. ताराबाई यांनी छत्रपतीच्या गादीसाठी आपला मुलगा शिवाजी दुसरा याच्यासाठी दावा केला होता. त्यामुळे दोघांमध्ये युद्ध झाले. खूप अशा अटी आणि शर्तीसह शाहू महाराजांची सुटका करण्यात आली. शाहू महाराजांनी सुटकेच्या अटीचे पालन करावे यासाठी येसूबाईंना बंदिवान ठेवले होते. शाहू आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली 1719 मध्ये मराठी